पण कालच्या सत्रामध्ये देखील 40+ कुठल्याही फलंदाजाला किंवा गोलंदाजाला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळालं नव्हतं, परंतु ते आजच्या दिवसामध्ये घडलं आणि ते घडणं देखील गरजेचं होतं. हे बघा मेडल, खूप चांगली बॅटिंग. शेखर यांच्याशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. आपण यायचं आहे, हे पाहू शकता आपण, टी शर्ट सामनावीर. हे पाहू शकता आपण, सौजन्य किरण जयराम शिंगोळे, अनिल आत्माराम पाटील, सचिन मारुती पाटील, मारुती माळी यांच्या माध्यमातून हे टी शर्ट देखील देण्यात येत आहे. शेखर काका, आपलं प्रथमतः हार्दिक अभिनंदन. कसं वाटतंय आपल्याला मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक मिळालेलं आहे? छोटीशी एक आपण मुलाखत घेणार आहोत. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला लगेच आपण नेक्स्ट मॅच कडे जाऊया आणि कॉम बॉक्स मध्ये आपण चेंजेस करणार आहोत. मी इन्व्हाइट करतोय मनोज खारवे सरांना. थँक्यू. येस, थँक्यू विजय पाटील सर. अभिनंदन शेखर दादा. आणि मैदान खुलं करा प्रेक्षकांनी प्लीज. पुन्हा एकदा मैदान तुम्ही अगदी भरून ठेवताय, जरा मोकळं राहू द्या. आपली स्पर्धा विसरताय तुम्ही. बाउंड्रीच्या सर्वांनी बाहेर उभं राहायचं आहे. कोणी पण पडद्याच्या खुर्च्या सुद्धा टाकू नका. जो लाल कलरचा पडदा आहे, पट्टा आहे, त्याच्या बाहेर खुर्च्या पाहिजेत, आतमध्ये नको प्लीज. जर आपली स्पर्धा तुम्हाला व्यवस्थित करायची असेल तर तुम्हीच आपल्याला मदत करा. कुठलाही प्रेक्षक इथे बेशिस्तपणा करणार नाही अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर मैदानामध्ये नवीन सामना इथे सुरू होतोय. आजच्या दिवसातील 11वा सामना जय हनुमान विरुद्ध जय पारधी बाबा. दहावा सामना, 10th मॅच फॉर टुडे. चला जरा व्यासपीठ पण खुलं करा. चला इकडे या, नाहीतर बसायला. आणि चला सामना सुरू करा मैदानामध्ये. पंच शकील कोटी सर, यू कॅन कंटिन्यू प्ले. स्ट्राईकला फलंदाज मच्छिंद्र आहे, ज्याने कालच्या दिवसामध्ये सुद्धा सुंदर मॅच पटकावली होती. सुनील नॉन स्ट्राईकला. आणि मच्छिंद्र बॅट म्हणून चेंडू फ्लाय झाला विकेट किपरच्या हातामध्ये आणि मच्छिंद्र बाद. पहिला धक्का लागतोय. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. बॅट स्लाइस केली होती आणि स्लाइस करायच्या नादामध्ये बॅटची कडा त्या ठिकाणी लागली ती बॉलला आणि बॉल फ्लाय झाला. फ्लाय होता होता त्याला अलगदपणे उचलला विकेट किपरने. निसटता झेल टिपला. आज नाही होणार. यानंतरचा सामना असेल तो ओम साई विरुद्ध क्रिशा 11. जो सामना क्रमांक 11वा असेल. जर 12वा खेळाचं ठरवलं तर तो असेल मायरा 11 विरुद्ध शिवांश 11. नंतरची एक शेवटची खेळवाच असं नीली आता बोलत होता दादा. हा सामना क्रमांक 10वा आहे. 11वा सामना असेल ओमसाई विरुद्ध क्रिशा 11. जर 12वा खेळाचा ठरवला आपण तर तो होईल मायरा 11 विरुद्ध शिवांश 11. पुढचा चेंडू गोलंदाज फुल टॉस टाकतोय आणि हा चेंडू पुन्हा एकदा वेगाने ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन ट्रॅव्हल झाला शॉर्ट थर्ड मॅनकडे आणि त्या दरम्यान वेगाने एक धाव सुद्धा कंप्लीट केली. दोन्ही पण बॅट्समनने चांगला समन्वय दाखवला. धावसंख्या 1 बाद 1. बॅटिंग करतोय तो जय हनुमान स्पोर्ट्स. फिल्डिंग करतो तो जय पारधी बाबा. चेतन ठाकरे कॅप्टन, ज्याने लागोपाठचे 3 सामने जिंकले आणि लागोपाठच्या 3 सामन्यामध्ये तोच ठरला सामनावीर. रेकॉर्ड इथे स्थापित करतोय चेतन ठाकरे. आणि या सामन्यात सुद्धा 30+ आमचे शेखर जबरदस्त चमकले. डेलिशियस बॅटिंग, 30+ बॅटिंग ज्यांनी केली, ज्याने अनेक आधीचा काळ गाजवलाय.
भिवंडी क्रिकेटमध्ये ते शेखर चमकले, सोबतीला महेश माळी. यावेळेला सुद्धा कट करायचा प्रयत्न होता, पदलालित्य थोडंसं कमी पडलं, चेंडूला वाचलं होतं परंतु चेंडूच्या रेषेत पोहोचले नाही बॅट्समन. डॉट चेंडू खेळले सुनील. तुषार भोईच्या बॅटमधून सिंगल. मच्छिंद्र शून्यावरती बाद झाले. 1 धाव 1 गडी बाद. टीम जे हनुमान स्पोर्ट्स 12 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. पुढच्या वर्षी स्पर्धा कदाचित 14 संघांची असेल आणि कदाचित 5 दिवसांची असेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने तसंच क्षेत्र, तेच चित्र आणि आपले डोळे तेच नेत्र पाहतायत. ते नेत्रदीपक चेंडू लागोपाठचे 2 जे हाताले गोलंदाज संतोष बुधरने. संतोष बुधर होती, काल सुद्धा बक्षीस लगावलं होतं बाळाराम बुधर यांनी त्यांच्याच बंधूने विकेटसाठी. ते संतोष बुधर इथे चांगली कामगिरी करतायत. यावेळेला हा चेंडू खोदून काढला, ऑफस्टीच्या बाहेर टप्पा होता. चांगलं नियंत्रण गोलंदाजाचं पाहतोय आणि त्या दरम्यान वाईडीस मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्या ट्रॅव्हल होता होता 1 धाव सुद्धा कंप्लीट केली सुनीलने. धावसंख्या आता एकूण संघाची 2 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. संघ आहे तो जे हनुमान स्पोर्ट्स. प्रतिस्पर्धी संघ पाहतोय जय पारधी बाबा, ज्याने हाहाकार माजवला ह्या लीग मध्ये. लागोपाठचे 3 सामने जिंकणारा हा संघ ठरलाय जय पारधी बाबा. जय हनुमानने आज एक सामना गमावला आहे परंतु काल 2 सामने जिंकलेत. काल त्यांनी महाकालला सुद्धा हरवलं आणि महाकालने आज द्रोणला हरवलं आणि नुकतं सुद्धा महाकालने विजय संपादन केला आणि या ठिकाणी झेल संपादन केलाय. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का लागत असताना जय हनुमान स्पोर्ट्सला बॅट्समन बाद होतोय तुषार. आज आमचं व्यासपीठ मोठमोठे मान्यवरती येऊन गेले संध्याकाळपर्यंत. आज रात्रीच्या वेळेला अगदी चिमुकल्याने भरलंय. चिमुकल्यांचा दिवस आहे जणू काय आज. या बारांनो या रे या, लवकर सर भरभर सारे या, मजा करा रे मजा करा, क्रिकेटचा खेळ खेळूया. आमचे चिमुकले पाहुणे क्रिशा सुद्धा येऊन गेली. क्रिशा दिगंबर पाटील. कॉमेडी बॉक्स सुद्धा आमचं चिमुकलाने भरले बघा. आज काय त्यांनाच जागा भेटली. वा, हीच तर गावची स्पर्धा आहे. सर्वांना आनंद मिळतोय आणि घरी सुद्धा आमच्या ताईमाई अक्का टीव्हीवरती बघतात सगळ्यांना. नमस्कार दादा, जय सद्गुरू. तर पहिलं षटक समाप्त झालं. 2 गडी बाद 2 धावा पहिल्या षटकामध्ये इथे आपण पाहिल्या आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज झाल्याचा. स्पीडअप करा गेम. चला 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 रे मजा करा, लवकर भरभर सारे या. 12 संघांची स्पर्धा पाहतोय आपण धामणगाव प्रीमियर लीग 2024 आणि पाहता पाहता दुसरा दिवस सुद्धा अगदी यशस्वी पद्धतीने संपन्न होतोय. त्याचं कारण सर्वांचा अगदी उत्कृष्ट प्रतिसाद लाभला स्पर्धेला. सर्वजण अगदी आनंदाने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. थोडं काय होऊ शकतं, विघ्न पाहिजेच कुठल्या कार्यामध्ये, कारण चांद को भी दाग आहे यार, तो सुद्धा अगदी क्लिअर नाहीये. म्हणून स्पर्धेला सुद्धा थोडासा डाग लागला पाहिजे, परंतु स्पर्धा यशस्वी झाली आहे याबद्दल शंका नाहीये. मायू 11चे कुठलाही प्लेयर जाणार नाही मैदान सोडून. मायू 11चा सामना होऊ शकतो, आपण मैदान सोडू नका असे आम्हाला सुरेश पाटील तुम्हाला आव्हान करण्यास सांगतायत. चला, नयन गुळीचा चेंडू. हा चेंडू डाव्या स्टेजच्या बाहेरून जातोय. चेंडू खाली राहिला होता, बॅट स्विंग केली होती, चेंडूला टर्न करायचं होतं बॅट्समन सचिन कडून, परंतु त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला. सुनील आहेत, सुनील त्या ठिकाणी. मच्छिंद्र बाद झाले, तुषार बाद झाले, अक्षय देसले आता पोहोचले सुनीलच्या सोबतीला. देसले, भुईर, माळी, पाटील सगळं एकत्र झाले. शेंडे, हो ड्राइव्ह, स्ट्रेट ड्राइव्ह, ब्युटिफुल स्ट्रोक इथे सजवला होता सुनील यांनी. अगदी गावस्कर स्टाईलचा हा फटका कव्हर केला लॉंग ऑफला. त्या दरम्यान 1 धाव सुद्धा कव्हर केली दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या 4 वर. 2 गडांच्या मोबदल्यामध्ये 4 धावसंख्या पाहतोय आपण. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रक्षेपण. प्रिन्स मूवीला सुद्धा वाटतं उद्या पहाटे निघायचं खूप दूरवरती असं माहिती मिळाले. दीव दमनकडे वाटतं जाणार आहे त्यांचं पूर्णपणे टीम लाईव्ह कव्हरिंगसाठी. उद्या की परवा अशी माहिती मिळते. त्यांचं अगदी जबरदस्त मेहनत आहे. लाईव्ह कास्ट का ते
बॉस आहेत लाईव्ह टेलिकास्ट विथ मीडिया. हो पॉज घेतला बॅट्समनने, हाफ व्हॉली उचललं. फटक्यामध्ये ताकद नव्हती, टायमिंग सुद्धा नव्हतं, परंतु फटका अगदी सुरक्षित सजवला होता. कारण त्याचं कारण मिडअपच्या मरून फटका मारणं म्हणजे क्रिकेटचा सर्वात सुरक्षित शॉट समजला जातो. तो शॉट बनवला अक्षय देसलेने. धावा 2 सुद्धा पूर्ण केल्या. आणि शॉन पदक बघा अजून काय त्यांना सापडत नाहीये. मैदान चेक करतायत. दुसऱ्या बाजूला सुद्धा श्वान पदक आहेत काळ्या रंगाचे. काळ्या आणि सफेद श्वान इथे सोडलेत, ते सुद्धा मजा घेत आहेत. स्पीडअप करा गेम, स्पीडअप करा जरा, फास्ट खेळा, आपली स्पर्धा आहे. हो फुलर लेनचा हा चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून जातोय, दोन्ही पायांच्या जवळून गेला, इष्टीच्या जवळून गेला. आणि विकेट किपर इथं सांगण्यास येतोय गोलंदाजाला अजून तू मारा अचूक कर देन गुळीला कानमंत्र देत असताना. धावसंख्या फक्त आहे 6 वर. दुसरं षटक सुरू आहे. पहिल्या षटकात काय टाईट बॉलिंग केली होती संतोष बुधरने. 2 धक्के दिले, 2 धावा खर्च केल्या. आणि तो दबाव जो टाकला त्या दबावातून अजून बाहेर येत नाही संघ जय हनुमान नावाचा. अगदी बांधून ठेवले, गलचेपी केली आहे, अचूक मारा करतोय बघा. विकेट किपरने थोडीशी काय चूक केली आणि त्या चुकीचं नुकसान इथे होत असताना एक धाव कंप्लीट केली, चोरली जणू काय अक्षय आणि सुनीलने. आणि एका धावेने धावसंख्या जी हनुमान संघाची 2 गडी बाद 7 वर. 7 ऑन द बोर्ड. शांतता पसरली चहूबाजूला. प्रेक्षकांमध्ये जो जल्लोष तो कधी पण होऊ शकतो. एखादा मोठा फटका आला की प्रेक्षक आमची मजा घेतील, चिमुकले पण मजा घेतील. चहूबाजूला हौसेनौशे गवसे सुद्धा बसलेत बऱ्याच ठिकाणी. क्रिकेटचा आनंद घेत आहेत आणि वेगळा सुद्धा आनंद घेत आहेत. रजनी क्रिकेटमध्ये ते वेगळीच मजा असते. पुढचा चेंडू, 5वा चेंडू नयन गुळवीचा. फ्लिकाचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा लाऊड अपील. चेंडू बॉडी लाईनच्या जवळ आदळलाय. पंच शकील सर पाहत असताना आणि बघा ओ अंडरआर्म फेकी सुद्धा गोलंदाजाने केली. जणू काय अगदी सावध पाहत होता की शिकार करायचा प्रयत्न होता आणि त्या शिकाऱ्यामध्ये शिकार तर सापडली नाही. आता सापडली बघा. सुनीलने अजून प्रयत्न केला. 1+2 3 धावा कंप्लीट केल्यानंतर चौथ्याचा सुद्धा मोह आवडताना आला नाहीये. आणि म्हणतात की लालच बुरी बला आहे. आणि बला तिथे ओढवली गेली. फलंदाज बाद झाला आणि जल्लोष सुरू झाला खेळाडू कक्षातून. त्याचं कारण की नवीन फलंदाज उतरतोय मैदानामध्ये. सुनील बाद झाल्यावर मिस्टर भावेश भोईर जात असताना क्रीजवर. शेवटचा चेंडू या षटकातील अंतिम चेंडू. आणि समोर फलंदाज अक्षय देसले पावलांचा वापर करतोय. पुढे सरसावला, त्या चेंडूला उडवलं. स्क्वेअर विकेट. 2 फिल्डर येत आहेत. एका हाताने झेलचा प्रयत्न केला आणि तो चेंडू गेला कुठे बघा. झेल पण नाही मिळाला. तेल गेलं, तूप गेलं, हाती धोपाटणं आलं. चौकार. झेल पण नाही मिळाला, बॅकअपच्या फिल्डरला चेंडू पण नाही मिळाला आणि तो गेला. अगदी 4 धावा दिल्या त्याने. हेच तर क्रिकेट आहे, हीच तर गावच्या क्रिकेटची मजा आहे. बघा हा रिप्ले. तो त्याला सांगतो, तो त्याला सांगतो, तू का नाही पकडला, मग मी का पकडणार. चौकार. धावसंख्या बघा 14 वर. 2 षटकं समाप्त झाली. पहिल्या षटकात 2 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये धावा 12 मिळाल्या, परंतु गडी एक पण नाही बाद झाला. एक तो झाला, तो रनआउट झाला. 2 षटकं समाप्त झाली. अजून 2 षटकं बाकी आहेत. यानंतरचा सामना असेल, त्यासाठी संघाने कुठे जायचं नाहीये. ओमसाई विरुद्ध क्रिशा 11. आपण अगदी आपला संघ तयार ठेवा. दोन्ही कॅप्टनला विनंती. प्रत्येक संघामध्ये 3 40+, 2 40+ आणि एक आयकॉन प्लेअर अशी ही रजनी क्रिकेट स्पर्धा पाहतो आपण दिवस रात्र. लीग फॉर्मॅटची स्पर्धा धामणगाव प्रीमियर लीग 2024. आणि पाहता पाहता 2 दिवस कसे समाप्त झाले हे समजले सुद्धा नाहीये. इतका जल्लोष, इतका आनंद या स्पर्धेमध्ये मिळाला. प्रत्येक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतो. आणि उद्या तर ग्रँड फायनल, सुपर संडे, ज्या शेवटच्या दिवसाची प्रत्येक जण वाट बघत असतो.
तो अमृत आणि गोड दिवस उद्या असणार आहे, परंतु हे मागचे 2 दिवस सुद्धा तितकेच गोड पाहायला मिळाले. अति सुंदर क्रिकेटची स्पर्धा इथे पाहतो आपण. यावेळेला अति सुंदर फटका सुद्धा सजला, बॅकफुटला गेला, चेंडूला कव्हर मधून काढलं आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला जातोय, हुलकावून दिली फिल्डरला 4 धावांसाठी. अगदी स्टेजच्या कडे आमच्या चिमुकल्यांना सलामी देत असताना सुंदर चौकार. धावसंख्या 18 वरती. मस्त पद्धतीने हा फटका बघा सजवला, फटका बनवला, बॅकफुटला गेला होता, चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ असताना फक्त बॅटचा चेहरा ओपन केला बॅट्समननी आणि काय ती नजाकत होती फटक्यामध्ये. टायमिंग जबरदस्त होतं, कव्हर मधून चेंडूला काढलं. गॅप शॉट सिलेक्शन सुंदर होतं बॅट्समन भावेश भोईरचं. जेव्हा तो उतरला तेव्हा जल्लोष झाला होता, कारण भावेश काहीतरी चांगलं करणार या उद्देशाने उतरला आणि त्यांनी करून दाखवलं. पहिला चेंडूला सामोरं जात असताना सुंदर चौकार लगवला. धावसंख्येला इथे सौंदर्य वर्धक केलं. 18 वरती जाऊन ठेपली धावसंख्या जय हनुमान संघाची. पहिल्या षटकात फक्त 2 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा केल्या. एकूण धावसंख्या झाली होती 14 आणि 18 झाली 18. आणि आता किती वेळा झेल टिपलाय, ओ माय गॉड, काय झेल टिपलाय. पुष्पक नाही तो झेल, पुष्करात झेल टिपलाय. आणि पुष्प नक्की त्याला मिळतील, गुलाब मिळेल, मोगरा मिळेल, काहीतरी पुढे पण हा सामना फुलवलाय. जी जागा गौतम पाटीलची त्या जागेवरती असा सुंदर झेल टिपलाय पुष्पक शेंडेने. त्याच्या शेंड्यामध्ये गुलाब नक्कीच फुल सजवला जाईल. जबरदस्त झेल टिपला या टुर्नामेंटचा पुष्पक. क्या बात आहे, तुला बक्षीस आलंय 500 रुपयाचं भाऊ शेंडेकडून. वा पुष्पक बघा, झेल घेतला तुने आणि लगेच इथे 500 रुपये निघाले भाऊ शेंडे यांच्याकडून. यालाच म्हणतात आपल्या संघाप्रती, आपल्या खेळाडूप्रती प्रेम. ज्यांच्या 3-3 झालेल्या आहेत त्यांना आता 4-4 खेळायला लावा आपल्याला, समजतील का? मला तर एकच माहिती पारदी बाबा. बॅट्समन कोणाला बॅट्समन विकेटचं पतन झालं. जल्लोष पुढे तो झेल, मी तर म्हणतो की टुर्नामेंटचा उत्कृष्ट झेल आहे पुष्पक शेंडेचा, जो त्याने टिपला अगदी गलीच्या दिशेने. एका हाताने जणू काय टावर मधून बल्ब काढावा तसा त्याने तो चेंडू पकडला होता. पिकलेला आंब्यातून आंबा जसा ओढावा, उडी मारून तसा तो झेल टिपला होता. आणि या ठिकाणी एक धाव कंप्लीट सुद्धा झाली. धावसंख्या 19 वरती. विकेटचं पतन झाले, पुन्हा तर धावा इथे रोखल्या जात आहेत. असं वाटलं होतं की आक्रमकता दाखवेल, परंतु त्या ठिकाणी भावेश भोईरचं विकेटचं पतन झालं. धावसंख्या इथे चेतन पाठवले गेल्या मैदानामध्ये 19 वरती. अक्षय देसले आहे अजून आणि चेतन गेलाय, चेतन पाटील. अक्षय स्ट्राईकला आहे, चेतन नॉन स्ट्राईकला आणि गोलंदाज चेतन ठाकरे. चेतन इतर असं या स्पर्धेमध्ये हाहाकार माजवलाय. तिन्ही पण सामन्यांमध्ये तो 3 वेळेला सामनावीर ठरला चेतन ठाकरे. चौथा पण घेईल का बघायचं आपल्याला. जणू काय त्याची भूक भागत नाहीये, समाधानी नाहीये आणि नसाव सुद्धा, का त्याचं क्रिकेटचं प्रेम आहे. लॉफ केला चेतनचा हा चेंडू हाफ वॉली घेऊन आणि वेगवान त्या ठिकाणी फिल्डर बघितला ज्याने चुकीच्या पद्धतीने फिल्डिंगचा प्रयत्न केला आणि चेंडू गेला सीमा पार लॉंग ऑफच्या दिशेने चौकार. एक घोडचूक तुम्हाला किती नुकसान देऊ शकते बघा. तुमच्या फिल्डिंग करण्याची पद्धती ते चुकीची होती. हा बघा आपण रिप्ले पाहू शकता. चेंडू गेला होता आणि झेलचा प्रयत्न सुद्धा व्यवस्थित नाही झाला आणि फिल्डिंगचा प्रयत्न सुद्धा व्यवस्थित नाही झाला. अगदी द्विधा मनस्थितीमध्ये त्या फिल्डरने तो चौकार बहार केला. धावसंख्या 23 वर. 23. टीम जय हनुमान स्पोर्ट्स बॅटिंग करतो या सामन्यामध्ये. या पहिल्या इनिंगमध्ये विपक्ष संघ आहे तो जय पारधी बाबा, ज्याने तिन्ही पण सामने जिंकलेत आणि हा चौथा सामना ते खेळतायत. काल पण 2 सामने जिंकले होते, आज पण हा दुसरा सामना खेळतात, म्हणजे एकूण चौथा सामना त्यांचा या टुर्नामेंटचा. हो, फक्त दिशा दिली हलक्या तरी बॅकफुटला गेला आणि कट केलाय. चेंडूला बॅकफुट पॉईंटच्या मधून काढत असताना चेंडू जातो वेगाने आणि त्या ठिकाणी फुटबॉल पाहतोय आपण काही प्रमाणामध्ये. पायाने चेंडूला अडवलं आणि त्या दरम्यान 3 धावांची लय लूट केलेली आहे. अगदी लय भारी रनिंग बिटवीन द विकेट. बादलच्या वेगाने त्या 3 धावा पूर्ण केल्या चेतन पाटील आणि अक्षय देसलेने. धावसंख्या 3 ने पुढे सरकत असताना जय हनुमान संघाची 26 वर. 4 गडी बाद, 26 धावसंख्या. तिसरं षटक सुरू आहे चेतन ठाकरेचं, ज्याने ह्या षटकामध्ये 2 चौकार दिले आहेत, 1 विकेट प्राप्त केली, 1 ट्रिपल 1 सिंगल, 5 चेंडू झालेत.
अजून इनिंगचे ह्या 7 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा कदाचित 40च्या पार जाण्याची दाट शक्यता. आधीच्या सामन्यात सुद्धा 45चं टार्गेट होतं, ते टार्गेट सक्सेसफुली कंप्लीट केलं शेखर दादाने आणि पूर्णपणे टीमने ते जबरदस्त धावांचा पाठलाग केला, ज्यामध्ये पवार आहे, राजेश पवार. मला वाटतं संदेश केणे मगाशी आले होते, समोर दिसले मला, गुरसे बयचे कॅप्टन या सामन्याला पाहण्यासाठी काल पण आले होते. हो, हा चेंडू फोर्स करायचा प्रयत्न, अगदी कमरेच्या जवळून चेंडू टर्न केलं, 2 फेऱ्याच्या मध्ये चेंडू अगदी धाडलाय आणि पुण्यात एका हाताने फिल्डिंगचा प्रयत्न केला फॉरवर्ड स्क्रेचच्या दिशेने. पाहता पाहता 3 धावा सहज पद्धतीने पूर्ण केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्या 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 इथे मिळत्या दोन्ही फिल्डरांच्या ह्या त्यांच्या चांगल्या कार्याबद्दल. अशा प्रकारे प्रेक्षक हो, 3 षटकांची समाप्ती झाली आहे. जय हनुमान संघाची धावसंख्या 4 गडी बाद 29 वर. आमचे ज्ञानेश्वर मुकादम असले कॉमेंट्री बॉक्समध्ये तर आम्हाला कॉमेंट्रीमध्ये मजा येते आणि कुठल्या प्रकारच्या स्कोरिंगमध्ये बाधा येत नाहीये. उत्कृष्ट स्कोरर टेनिस क्रिकेटमध्ये ज्ञानेश्वर मुकादम आपण पाहतोय, या भिवंडी परिसरात नावाजलेले वन ऑफ द बेस्ट स्कोरर, प्रोफेशनल स्कोरर अशी यांची ख्याती आहे. एक अल्पेश गायकवाड आणि आमचे दुसरे ज्ञानेश्वर मुकादम, जिनके स्कोरिंग में है बहुत कुछ दम, ऐसे हमारे ज्ञानेश्वर मुकादम. आमचे विश्वनाथ दादा माळी, आपण कुठे असेल तर या, संपर्क साधा स्टेजशी. विश्वनाथ दादा माळी या आणि लगेच फिल्डिंग सजून घ्या. 3 षटकं समाप्त झाली. शेवटचं षटक कोण हाताळलेला प्रश्न आणि त्याची चर्चा होत असताना धावसंख्या झाली 29. 9.67चा वेग आहे धावांचा, चांगला वेग म्हणू शकतो आपण. 9 ते 10 धावा टेनिस क्रिकेटमध्ये करणं गरजेचंच असतं, दबाव टाकण्यासाठी, फाईट देण्यासाठी. मंगेश असेल गोलंदाज, मंगेश बुधर. संतोष बुधरने पहिले षटक हाताळलं होतं, फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले होते. त्यानंतर अगदी हल्ला बॉल केला होता, 12 धावा वसूल केल्या दुसऱ्या षटकामध्ये नयन गुळवीच्या त्या दुसऱ्या षटकामध्ये. त्यानंतर अजून आक्रमकता दाखवली, चेतन ठाकरे होते, आक्रमण केलं ज्या षटकात आपण पाहिल्या 15 धावा. आणि आता शेवटचं षटक हाताळेल गोलंदाज मंगेश बुधर. स्क्रीनवरती पाहू शकता आपण मंगेश बुधरला पूर्णपणे टिपलं जात आहे. त्याचा चेहरा, त्याची बॉडी लँग्वेज, त्याचा वार्तालाप, त्याचं पूर्णपणे शरीर भाषा दाखवली जाते आमच्या प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून. आणि पहिला चेंडू हा फास्टर रन होता, अगदी वेगाने बॅट रोलर केली होती आणि स्वतःच गोलंदाज कॉटन बॉल करतोय फलंदाज. बाद होत असताना राईट हँड बॅट्समन बॅक टू द पॅव्हलियन चेतन पाटील बाद झाला. 5वा गडी इथे बाद होत असताना जय हनुमान स्पोर्ट्सचा धावसंख्या स्थिर 29 वर. कालचा पहिला सामना जो खेळला तो माई 11 विरुद्ध जय पारधी बाबाचा सामना आपण सुरू केला होता, उद्घाटनपर सामना. ज्या सामन्यामध्ये जय पारधी बाबाने जी विजयी घोडदौड सुरू केली, त्यानंतर जय पारधी बाबा संघाला अजून कुठलाही संघ असा नाही की ज्याने पराभूत केलेला आहे. जबरदस्त त्यांनी प्रभावित केले, दरारा निर्माण केलाय चेतन ठाकरेच्या जय पारधी बाबाने. परंतु या सामन्यामध्ये बघायचं आपल्याला की जय हनुमान तोडीस तोड खेळ दाखवेल का आणि या संघाचा विजयी घोडदौड थांबेल का, विजयरथ त्यांचा थांबेल का बघायचं आपल्याला. ह्या सामन्यामध्ये नक्कीच चांगला क्लायमॅक्स असेल, थरार असेल, थरार नाट्य असेल. तो कसा असेल त्यासाठी आपल्याला सामना बघायचा आहे. दुसरा चेंडू गोलंदाज मंगेशचा. हो, हा चेंडू वाईड यॉर्कर अगदी अचूक टाकलाय आणि चेंडूला अचूक पद्धतीने डॉट काढलाय गोलंदाजाने. विकेट किपर सुद्धा अगदी विकेटच्या मागे चांगलं कार्य करतोय. धावा आहेत त्या स्थिर 29 वर. 2 लागोपाठचे चेंडू, एकही धाव देत नाहीये. ज्या षटकाला आपण नेहमी हाणामारीचं शतक म्हणत असतो त्या षटकामध्ये अशा पद्धतीचं परफॉर्मन्स नक्कीच उल्लेखनीय आहे, वाखाणण्याजोगं आहे. फुलरलेनचा बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू अगदी ब्लॉक केलं होतं. बॅट्समनला जागेवरती चेंडू अगदी भवऱ्याप्रमाणे भिंगत होता. यालाच म्हणतात अचूक गोलंदाजी गोलंदाज मंगेश बुधर कडून. धावसंख्या आता 30 वर. यानंतरचा सामना असेल ओमसाई विरुद्ध क्रिशा 11 आणि त्यानंतर असेल तो मायरा 11 विरुद्ध शिवांश 11. थांबून राहायचं आहे.
या संघाने कुठे जायचं नाहीये. मायरा विरुद्ध शिवांश 11 आपण पण थांबायचं आहे. तसेच ओमसाई विरुद्ध क्रिशा 11 आपण पण थांबायचं आहे. यावेळेला लॉबचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय अगदी डाव्या बाजूने रिव्हर्स मध्ये आणि झेल सुद्धा टिपलाय. वा मंगेश बुधर, क्या बात आहे. लागोवाचे 2 कॉट अँड बोल्ड या षटकामध्ये घेतले. पहिला चेंडू सुद्धा आणि चौथ्या चेंडू सुद्धा विकेटचं पतन केलंय गोलंदाज मंगेश बुधरने. अगदी वाखाणण्याजोगी कामगिरी. मॅग्निफिसन्स बॉलिंग फ्रॉम मंगेश बुधर इन दिस टुर्नामेंट. धावा फक्त 30 वरतीच आहेत. 30 ऑन द बोर्ड. अजून 2 चेंडू शिल्लक. विकेटचं पतन झालं 6वं. 6 गडी बाद झाले जय हनुमानचे. नवीन फलंदाज येते उदय भोईर. उदय भोईरला संधी भेटली आहे. टेलेंडर आहे. मधल्या फळीनंतर अगदी शेवटच्या 2 चेंडूसाठी आलाय उदय भोईर. बघायचं आपल्याला आपल्या संघाला 35च्या पुढे नेईल का. फायटिंग स्कोरसाठी प्रयत्न केला पाहिजे. 35-34 सुद्धा फायटिंग असू शकतात. आणि तो प्रयत्न सुद्धा केला. लॉफ केला. हाय बॅटली चेंडूला उचलला आणि झेल सुद्धा सोडलाय. वाईडिस लॉंग आपला वेगाने 2 धावाचा प्रयत्न झाला पण तो झेल सोडल्यानंतर रनआउटचा प्रयत्न झाला. तो सक्सेसफुल झाला बॉलर मंगेश कडून आणि फलंदाज बाद होतोय रनआउटच्या रूपामध्ये. 7वा गडी गारत जय हनुमानचा. धावसंख्या 31 वर. 31. हो राहुल दिवेकरचा बर्थडे संपला बरं का. राहुल दिवेकर कुठे आहेत. 1 वर्ष तुमचं वय वाढलं. नयन भोईर तुमचं सुद्धा वाढलं. दोघांचाच बर्थडे होता बहुतेक आणि त्याने त्यात आपण साजरा केला. दोन्ही पण चांगली मुलं आहेत. चांगला सुस्वभाव आहे. त्यांना पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊया. त्यांचं वय वाढलंय आणि हा शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंग मधला. धावसंख्या 31 वर. विनय गेला नवीन फलंदाज आणि विनय भंगाचा प्रयत्न केला. लॉफ केलाय. चेंडूला हाफ वॉली घेऊन मिड विकेट कडे 2 फिल्डर होते तैनात. एका फिल्डरने चांगलं कव्हरिंग केलं. चांगलं फेकी झालं. 3रा धाव घेण्याचा नाद केला जातोय स्ट्राईक एंडला आणि विकेट कीपरने रनआउट मिळवलाय. अशा प्रकारे 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी धावसंख्या बरोबर 33 वर. 34 धावांचं लक्ष सेट केलं जय हनुमान स्पोर्ट्सने जिंकण्यासाठी जय पारधी बाबा संघाच्या समोर. 24 चेंडूंमध्ये 34 धावांचं लक्ष जय पारधी बाबा चेतन ठाकरे यांच्या समोर. टॉस साठी या ओम साई चा कॅप्टन आणि क्रिशा 11चा कॅप्टन या लगेच टॉस साठी या. आणि 500 रुपये पुष्पक तुम्ही घेऊन जायचं लगेच कारण कालच्या दिवसामध्ये काहीतरी बक्षिसांचं इथे थोडीशी गडबड झाली आहे तर पुन्हा होऊ नये ही काळजी घेऊया आपण. पुष्पक तुम्ही जो झेल टिपला होता तुला तुमच्या भावाकडून बहुतेक भाऊ शेंडे दादाकडून 500 रुपये मिळालेले आहेत. ते तुझ्या सुंदर झेलसाठी घे. काकाने पुतण्याला दिले आणि पुतण्या चमकलाय. रवी भोईर देतील त्यांना 500 रुपये. जरा कॅमेरामॅन कव्हर कराय 500 रुपये पटकन जरा. उत्कृष्ट झेल टिपला होता पुष्पकने. पुष्पक शेंडे ज्यांना काका भाऊ शेंडेने 500 रुपये दिले त्या उत्कृष्ट झेलसाठी. वेल डन बाय यू. चला जाऊया आपण टॉसकडे. बसा तुम्ही. रवी दादा या तुम्ही टॉस साठी या. सामना आहे ओमसाई 11 विरुद्ध क्रिशा 11. दोन्ही कॅप्टन आलेत. रवीजी भोईर यांच्या शिफारसे पण टॉस करतोय. 2 कॅप्टन. दोघांना शुभेच्छा देत असताना आमचे रविदादा भोईर. DPLचा कॉल आणि परत धामणगाव टॉस जिंकलाय. कुठला संघ तुझा. क्रिशा 11ने टॉस जिंकला. काय निर्णय बॅटिंग यामागचं गणित काय स्ट्रॅटेजी. काय नाही असंच बॅटिंगमध्ये जिंकतो मग बॅटिंग. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही जो जिंकतो तुम्ही इथे प्राप्त ठेवताय आणि फिल्डिंगसाठी उतरायचं आहे तुम्हाला. काय वाटतं की बॅटिंग करत असताना तुम्हाला किती धावांप्रती रोखणं योग्य वाटेल की ज्या होतील त्या चालतील. 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुमच्या संघामध्ये काय बदल केला ह्या मॅचसाठी स्पेशली. नाही हाय तोच संघ आहे. चला दोघांना शुभेच्छा देऊया आपण. टॉस जिंकला तो क्रिशा 11च्या कॅप्टनने त्याने निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा पहिल्या इनिंगमध्ये. आपण पाहणार तो पुढचा सामना यानंतरचा आणि सुरू होणारा सामना धावांचा पाठलाग करायचा आहे. 34 कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत आमचे विजय पाटील सर. ओव्हर टू यू सर. थँक्यू.
धन्यवाद मनोज कारवे सर. संतोष आणि स्वप्नील 34 धावांचं टार्गेट. इथून जय पारधी बाबा संघासमोर. आणि आतापर्यंत विजयी घौडदौड या टीम्सनं बॅक टू बॅक 3 सामने जिंकलेले आहेत. जय पारधी बाबा आतापर्यंत संपूर्ण टीमचा विचार केला तर खूप चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळाला होता. जय पारधी बाबा त्यांच्या जय हनुमान स्पोर्ट्स संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 33 धावा केल्या. 34 धावांचं टार्गेट इथून मात्र जय पारधी बाबा या संघासमोर ठेवलं आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील आणि संतोष अशी जोडी मैदानाच्या आत. चैतन्यानं खूप चांगली कामगिरी केलेली आहे. पूर्ण टीम्सला ज्या प्रकारे ॲज अ कर्णधार म्हणून या टीमला पूर्णपणे फ्रंटला आणलंय असं म्हटलं जातं की कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. आणि ती भूमिका आतापर्यंत तरी व्यवस्थितरित्या पार केलेली आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आणि संतोष. 34 धावांचं लक्ष. यापुढे सरसावत असताना पावलांचा वापर केला होता. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला जरूर. 1 धाव. स्कोर कार्ड एका धावेवरती. आपल्या संघाचा श्री गणेशा करत असताना अकाउंट ओपन करत असताना स्वप्नील सचिन माळी. पॉवर प्लेचं षटक महत्त्वपूर्ण ठरणार आहे या मॅचमध्ये. ज्या प्रकारची 34 धावाचं टार्गेट आहे. यावेळा आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न दुविधा मनस्थितीमध्ये. हे बघा पाहू शकता. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. पण तुम्हाला ज्या ज्या वेळा चांगले स्ट्रोक सजवायचे असतात खेळायचे असतात तुम्ही बॉलच्या लाईनवरती लेंथवरती येणं खूप गरजेचं असतं. यावेळेला अक्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गोलंदाज सचिन माळी यांनी. हे बघा राऊंड द लेग्स परफेक्ट मिडल स्टंप उखडून काढलाय. वाह जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली सचिन माळी. जवळजवळ आपल्या घराचं दार उघडं ठेवलं होतं मी तर असंच म्हणेल. ज्या प्रकारे उजव्या इष्टांच्या खूपच शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न तिथे राहिला स्वप्नील यांचा. संतोष बॅटर होते. त्रिफळा चित. पहिला हादरा बसत असताना इथं मात्र जय पारधी बाबा संघाचा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती. आमच्या मुख्य व्यासपीठावरती जर पाहिलं तर सर्व चिमुकले आलेले आहेत. आज सॅटर्डे आहे. उद्या संडे आहे. सुट्टी असल्यामुळे हा झालं आता संडेच म्हणू शकतो. इथून विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सचिन माळी यांना. प्रशांत म्हात्रे यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक आहे सचिन माळी यांच्यासाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश. बॅटिंगमधून काहीतरी संदेश देईल का हे पाहणं देखील निर्णायक ठरणार आहे. जय पारधी बाबा संघाकडून 3ऱ्या क्रमांकावरती यावेळेला कट करण्याचा प्रयत्न फॉलो करण्याचा प्रयत्न होता चेंडूला. डॉट बॉल चांगल्या लेंथवरती. हे बघा पाहू शकता आपण गुड लेंथ स्पॉटवरती चेंडू आदळल्यानंतर थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला. चांगला पेस सचिन माळी यांच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती मारा. भेदक मारा. 1 धाव धाव फलकावरती. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सज्ज. पुन्हा एकदा फॉलो करण्याचा प्रयत्न. एक्झॅक्टली इथं मात्र बॉडी लँग्वेज ओळखून गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. फुटवर्कचा वापर करताना इथे दिसत नाहीये बॅटर. ज्या प्रकारे आतापर्यंत गोलंदाजी राहिले बॉडीच्या थोडासा बाहेरचा चेंडू. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा हलक्या हाताने टॅप केला.
यावेळेला खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मध्ये. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला कॉल. 3 धावा धाव फलकावरती. पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आल्यानंतर 3 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना 4 ओव्हरमध्ये 34 धावांचा टार्गेट असताना चांगली गोलंदाजी. सचिन माळी 1 विकेट 3 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. लो स्कोरिंग सामन्यामध्ये अशी कामगिरी करणं खूप महत्त्वपूर्ण ठरत असते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पॉवर प्लेच्या षटकामध्ये. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. मॅच जिंकायची असेल तुम्हाला फाईट बॅक द्यावा लागेल. मध्यरात्र ओलांडली आहे. जवळजवळ 12 वाजून 15 मिनिटं आय थिंक झालेले आहेत. हेझी क्लायमेट, थोडंसं थंड वातावरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि अशा वातावरणामध्ये चेंडू क्लिअर करणं थोडंसं कठीण देखील जातं बॅटरसाठी. लॉंग रनअप धामणगाव इंड कडून धामणगाव एक्सप्रेस. वॉट अ बॉल. पहिलाच बॉल उदय यांचा. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्याच बॉल वरती का लेंथ आहे, चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करताना दिसलाय. धामणगाव एक्सप्रेस उदय भोईर. लॉंग रनअप पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. हा प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये प्रेशर वाढवेल. आता जर विचार केला तर ISPL सारख्या स्पर्धा भरवण्यात येत आहेत. प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे टेनिस क्रिकेटसाठी देखील. ज्या प्रकारे सामने सुरू देखील आहेत ISPL चे. फॉर्म देखील भरू शकता आपण. 999 रुपये. यावेळेला फुल टॉसवर घेऊन लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. हे पाहू शकता आपण. ओव्हर पिच बॉल होता, क्लिअर करता आलं नाहीये. आणि मी ज्या प्रकारे म्हटलं होतं की थंड वातावरण झालेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. थंड वारे वाहत आहेत. हेझी क्लायमेट मध्ये अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला क्लिअर करणं थोडंसं कठीण जातं. रात्रीच्या वेळी थंड वातावरणामध्ये अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला क्लिअर होताना पाहायला मिळत नाहीयेत. इथून मोठा आदरा बसत असताना धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 3च आहे. स्थगित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत. उदय भोईर पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर विकेट मिळालेली आहे. म्हणजे महत्त्वपूर्ण ओव्हर हाताळण्यामध्ये आतापर्यंत यश मिळवलेलं आहे. चांगली गोलंदाजी. एक्सप्रेस गोलंदाज. इथून टेनिस क्रिकेटला एक नवी उभारी मिळालेली आहे. ज्या प्रकारे ज्या स्पर्धा भरवलेल्या आहेत ISPLच्या. टेप बॉलचा देखील त्याच्यामध्ये वापर केला जातोय. पण संधी आहे. टेनिस क्रिकेट सर्व जे खेळत आहेत न्यू यंगस्टर प्लेयर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. याला मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली काय घडलंय बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. आंखों में इशारा हो गया. 2 रनों का इजाफा हो गया. फक्त 2 धावा. आणि तर काय घडलंय. फलंदाज बाद. हा बघा क्राऊड आपण पाहू शकता. एकच जल्लोष करत असताना प्रत्येक षटकाराला त्यानंतर जल्लोष आपल्याला पाहायला मिळतं. त्यात विकेट आली त्यानंतर देखील आपल्याला जल्लोष ऐकायला मिळतं. एकंदरीत काय तर या स्पर्धेची मजा घेतली जाते. गावामध्ये संपूर्ण चर्चा आहे. सर्व परिसरामध्ये चर्चा आहे या स्पर्धेची. संतोष सीताराम भोईर यांच्याकडनं चेतन या प्रति षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
हे बघा आपण पाहू शकता काय घडलं एक्झॅक्टली. तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि ते फलंदाज बाद. चेतन स्ट्राईक वरती आहे ॲज अ कर्णधार. खूप चांगली कामगिरी आहे. 3 बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक या पटकवलेला आहे. यावेळेला मात्र जागे होऊन खेळण्याचा प्रयत्न. वाड बॉल परंतु खराब चेंडूची हाताळणी. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. वाईट बॉल आहे. आमचे मनोज कारबे सर देखील एन्जॉय करतायत या सामन्याची मजा घेत आहेत. चांगली साथ त्यांची देखील मिळाली. बरंच त्यांच्याकडनं देखील शिकायला मिळालं. त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. यावेळेला हलक्या हाताने खेळून काढलाय. वॉटर शॉट डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू काढला सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. व्हेरी गुड शॉट. हे बघा ड्रायव्हिंग लेंथ वरती चेंडू होता. फक्त ड्राईव्ह केलाय चेंडूला. फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं आणि 4 धावा मिळवल्या. चांगली बॅटिंग. ॲज अ कर्णधार म्हणून मी या अगोदर देखील प्रशंसा केली चेतन याची. हे चेतन ठाकरे यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आपली टीम ज्या प्रकारे आतापर्यंत फ्रंटला घेऊन आलेलं आहे चेतन. कुठल्या गोलंदाजाला कुठल्या क्षणी यूज करायचं हे आणि कुठल्या बॅटरला कुठल्या ठिकाणी बॅटिंगसाठी पाठवायचं हे सर्व काही एक्झिक्यूट या कर्णधाराने केलेलं आहे. एकूण धावसंख्या धावफलकावरती 10. अजूनही 24 धावांची गरज आहे. येणारे चेंडू आहेत 13 चेंडूमध्ये 24 धावेची गरज. पुन्हा एकदा उदय भोईर. धामणगाव एक्सप्रेस. चांगला बॉल. सन्मान दिला फक्त. यावेळेला चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट पॉइंटला 2 धावा. पुन्हा तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण. हा बघा जल्लोष. एन्जॉय केलं जात आहे या स्पर्धेला. एन्जॉय केलं जात आहे या सामन्याला. पूर्णपणे मी तर म्हणे उत्साह निर्माण केलेला आहे या सर्व प्रेक्षकांनी. जबरदस्त कामगिरी. 21 पाहिजे. 21 धावांची अजून देखील गरज आहे. धावा धावफलकावरती एकूण 13. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. बाउंड्री लाईनच्या थोडं बाहेर बघा प्रेक्षक आमचे जे बसलेले आहेत. थोडंसं बाहेर आपण जायचं आहे. ज्या ठिकाणी बाउंड्री आहे थोडंसं आपण दूर बसा बाउंड्री पासून. जो आमचा पडदा आहे बरोबर त्या पडद्याच्या मागे बसा. पडद्याच्या मागे बसा. जे आमचे प्रेक्षक आहेत बघा सर्व बॅनरच्या समोर त्यांना देखील विनंती आहे. गोलंदाज भावेश भोईर. स्ट्राईक वर चेतन ठाकरे. 12 चेंडू 21 धावेची गरज. चेतन शॉर्ट पिच चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. डाव्या यष्टीचा खूपच बाहेरचा चेंडू आहे. 12 चेंडू 20 धावेची गरज. जवळजवळ 10ची सरासरी प्रति षटकामागे गाठावी लागेल. इथून हा सामना जिंकायचा असेल तर इथून एखादा विकेट चेतन ठाकरेचा विकेट जर आला. महत्त्वपूर्ण कामगिरी मागच्या सामन्यामध्ये देखील केली होती चेतन याने. तो विकेट मिळाला तर या मॅचला वेगळी काढणी लागू शकते. वेगळ्या दिशेने हा सामना जाऊ शकतो. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा भावेश भोईर. हलक्या हाताने फक्त सन्मान दिलाय. फक्त मिळाले 1च धाव. इथं मात्र चेतन याने प्लॅनिंग केलं असावं. अटॅक करत नाहीये. सन्मान देतोय. आणि क्रिकेट असा खेळ आहे की तुम्ही प्लॅनिंगने खेळाल तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. कुठल्या गोलंदाजावरती तुम्हाला आक्रमण करायचं आहे कुठल्या गोलंदाजाला तुम्हाला सन्मान द्यायचा आहे हे ठाऊक असणं देखील गरजेचं आहे. म्हणूनच तर म्हटलं जातं की क्रिकेट हा शांत डोक्याने खेळण्याचा खेळ आहे. आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना चेतन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला फुल टॉस बॉल. नो बॉल. चेंडू हवेमध्ये. दरम्यान पंचांचा निर्णय आलेला आहे. नो चेंडू. 1+1. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केलेली आहे गोलंदाजाने. रिव्ह्यू सिस्टम यूज करण्यात येत आहे.
एक्झॅक्टली काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आमचे पंच आहेत, निर्णय आपल्यापर्यंत येईल. अचूक निर्णय आपल्यापर्यंत येईल. सचिन सर नो द्या ना, किती वेळ लागतो देऊन द्या. पंचांचा निर्णय आलेला आहे. नो चेंडू, 1+1 फ्री हिट आहे. पुढील बॉल. आता मात्र धाव संख्या विचार केला तर धाव संख्या आहे 17 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 17 धावांची गरज आहे. फ्री हिट. पुढील बॉल. एखादा षटकार, एखादा चौकार येईल का? इथून बॅटरला हात खोलण्याचा मी तर म्हणेल चान्स आहे. चान्सचा फायदा उचलेल का? यावेळा आखूड टप्प्याचा बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय चेंडू. झेल घेण्याचा प्रयत्न केला मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान 2 धावा घेण्याची संधी होती चेतनकडे आणि 2 धावा पूर्ण देखील केल्या. 19 धावा धावफलकावरती. 15 धावांची गरज अजून देखील आहे. 3 विकेट्स आतापर्यंत गमावलेले आहेत. तर चेतन खूप चांगली कामगिरी करतायत. मैदानामध्ये एकच शांतता पसरलेली आहे. एक्झॅक्टली काय होईल? हा सामना कोण जिंकेल? जय पारधी बाबा की जय हनुमान स्पोर्ट्स? हा प्रश्न सर्व प्रेक्षकांना पडलाय. आणि जे लाईव्हच्या माध्यमातून आमच्या फुलटॉस बॉल. या पुन्हा एकदा नो बॉल. खराब चेंडूच्या हाताळणी. पुन्हा एकदा नो. 1+2 अशा 3 धावा धावफलकावरती. एकूण धावसंख्येचा विचार केला आता मात्र धावसंख्या आहे ती 22 धावा. महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी अपेक्षित नव्हती, परंतु खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली भावेश यांच्या माध्यमातून. बावीस धावा धावफलकावरती. बारा धावांची अजून देखील गरज आहे. फ्री हिट कंटिन्यू असेल. मनीष भोईर न्यू गोलंदाज. या ओव्हरमध्ये 2 नो चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. त्या अनुषंगाने त्याला दंडित देखील केलं गेलं पंचांच्या माध्यमातून. 2 बिमर चेंडू हाताळले. म्हणजेच की काय तर या मॅचमध्ये गोलंदाजी करू शकत नाही. आता मात्र धाव संख्येचा विचार केला तर येणारे चेंडू आहेत 10. 12 धावेची गरज. फ्री हिट कंटिन्यू आहे. चेतन स्ट्राईकवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं जमीन लगत चेंडू खेळून काढलेला आहे, पण चेंडू अडवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. चांगला एफर्ट मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान संधी होती 2 धावा घेण्याची आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या. 24 धावा धावफलकावरती. हळूहळू इथून मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना जय पारधी बाबा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवशी जर विचार केला तर 3 सामने या संघाने जिंकलेले आहेत. 4था सामना देखील जिंकेल का हा प्रश्न देखील असेल. यावेळेला ओव्हर पिच बॉल. ओव्हर द हेड. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त एक्झिक्यूट केला स्ट्रोक. हे बघा थोडंसं ऑफ स्टिकच्या बाहेर. ओव्हर पिच बॉल आणि ओव्हर पिच बॉलला सरळ बॅटनं खेळून काढलेला आहे. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. काय बॅटिंग आहे. क्लासिकल बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली. चैतन्याच्या बॅटमधनं हा चौकार पाहायला मिळाला. त्या अगोदर विचार करता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक चौकार आला होता. येणारे चेंडू 8. 6 धावेची गरज. याचा विनिंग शॉट यावेळेला हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 मोर मिस्टेक. चेंडू सीमारेषा पलीकडे. हा देखील येतोय चौकार. 4 धावांसाठी. फक्त स्टिअर केलं, फक्त दिशा दाखवली. हे बघा खराब फिल्डिंगचा
नजारा पाहायला मिळाला. फक्त 2 धावेची गरज. असं म्हटलं जातं की सामना जिंकायचा असेल तुम्हाला तर फिल्डिंग तुमची चांगली होणं खूप महत्त्वाचं असतं. परंतु तशा प्रकारची फिल्डिंग आतापर्यंत पाहायला मिळाली नाही. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलंय. फक्त एकच धाव. स्कोर इज लेवल. सामना बरोबरीमध्ये पाहायला मिळतोय. 6 चेंडू 1 धाव. येणारे चेंडू 6, 1 धावेची गरज आहे फक्त. तर मला एकतर्फी विजयाकडे वळताना दिसतोय जय पारधी बाबा संघ. ज्या प्रकारची बॅटिंग राहिली, गोलंदाजी राहिली, त्यातनंतर क्षेत्ररक्षण देखील उत्तम दर्जाचं राहिलं. म्हणून की काय आतापर्यंत पॉईंट टेबलवरती 1 नंबरवरती आहेत. विजयी फटका आणि ॲज अ कॅप्टनच्या माध्यमातून येईल का? एक्झॅक्टली काय घडलंय? डॉट बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. सुखरूप आपल्या क्रीजमध्ये तुम्हाला चेतन ठाकरे पोहोचत असताना फक्त औपचारिकता उरलेली आहे या मॅच मध्ये. 5 चेंडू 1 धावेची गरज. विजयी फटका कर्णधाराच्या बॅट मधून येईल का? एखादी अवांतर धाव. फुल टॉस बॉल. चेंडू हवेमध्ये. चेंडू सीमारेच्या पलीकडे लॉंग ऑफला. 4 धाव्यांसाठी चौकार. मॅच फिनिश. इथून मात्र जय पारधी बाबा या संघानं मॅच फिनिश केली आहे. विनिंग स्ट्रोक चेतन यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अभिनंदन चेतन अँड ऑल टीम. जय पारधी बाबा. हार्ड लक. जय हनुमान स्पोर्ट्स. त्यांचा देखील खूप चांगला खेळ राहिला, परंतु त्यांना वरचढ ठरत असताना जय पारधी बाबा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये. आणि चांगली कामगिरी करत असताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत विजयी घोडदौड जी सुरू ठेवली आहे या स्पर्धेमध्ये ती आतापर्यंत तरी कायम दिसते. बॅक टू बॅक 4 सामने जिंकलेले आहेत. इथं मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत. बॅक टू बॅक 4थ्यांदा आय थिंक या चेतन ठाकरे मॅन ऑफ द मॅच. जवळजवळ चेतन यांच्या बॅटमधनं 29 धावा कुठून काढल्या चेतन याने. त्यानंतर आपल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च करत असताना एक विकेट देखील मिळवली होती. चेतन ठाकरे मॅन ऑफ द मॅच. आपण यायचं आहे. भाऊ शेंडे यांच्या माध्यमातून देखील चेतन यास 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर चला आपण जाऊया लगेच उपस्थित मान्यवरांमध्ये. सुभाष माळी काका आमचे आहेत. त्यांच्या माध्यमातून चेतनला हे गोल्ड मेडल आपण देत आहोत. चांगली कामगिरी केली. बॅक टू बॅक 4 मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त खेळ राहिला. त्यानंतर एक ट्रॉफी आहे जी आम्हाला कुमार रोहिदास बाळाराम भोईर यांच्याकडून आलेली आहे. त्यानंतर एक टी शर्ट भाऊ शेंडे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मी आपल्याला विनंती करतोय की आपल्या हस्ते आपण ते द्यायचं आहे. संतोष सीताराम भोईर चेतन ठाकरे यांचे मामा त्यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी काकांना विनंती करतो आपल्या हस्ते आपण हे पारितोषिक चेतन याला द्यायचं आहे. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी. खूप खूप अभिनंदन चेतन. लगेच आपण जाऊया दुसऱ्या मॅच कडे. धन्यवाद. मी इन्व्हाइट करतोय मनोज कारबे सरांना पुढील इनिंग साठी. धन्यवाद.
नवीन आहे. थँक्यू सो मच विजय पाटील सर.